हे बघा 2 वर्ष सुट्ट्या रजा मिळणार नाही. बर. किती वेळ काम करायला लागेल आणि 2 वर्ष सुट्ट्या रजा मिळणार नाही. मला पहिल्यांदा टेन्शन आलं. मी म्हणलं पण पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे, मला सुट्टी मिळेल का? तर त्याला हो किंवा नाही असं उत्तर मला मिळण्याच्या आधी मला असं सांगण्यात आलं की तुमचे जे कोणी होणारे मिस्टर आहेत त्यांच्याशी आम्हाला बोलायचंय. बर. तर त्यांना एकदा इथे बोलवून घ्या. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टच्या मालिकेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नवी कोरी यासाठी की यावेळी मी माझे जे पाहुणे असणार आहेत या मालिकेमधले ते सगळेजण जे आहेत ना ते पत्रकारितेच्या क्षेत्रातले आहेत. वेगवेगळ्या लोकांना घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे, कारण बातमी मागची ही जी माणसं आहेत त्यांचं आयुष्य खूप रंजक आहे, बरचसं खडतर आहे. टेक्नॉलॉजी सोबत जुळवून घेताना, पत्रकारितेतले बदलते प्रवाह त्यांच्याबरोबर जुळवून घेताना यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याशिवाय जेव्हा पत्रकारितेच्या क्षेत्रात हे काम करत होते तेव्हा सुद्धा त्यांनी अनेक अशा महत्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, ज्या तुम्ही वाचलेल्या असतील किंवा वाचलेल्या नसतील. पण या सगळ्या लोकांची मी तुमचा परिचय करून देतो. आज माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये पहिल्या भागातल्या ज्या पाहुण्या आहेत त्या आहेत गौरी आठले, इकॉनॉमिक टाइम्स आणि त्याच्या आधी महाराष्ट्र हेरल्ड हे जे पुण्याचं दैनिक होतं एकेकाळी त्याच्यामध्ये गौरी होती. आणि गौरी या सगळ्यांना मी आरे तुरे का म्हणणार आहे, कारण ह्या सगळ्या घट्ट मैत्रिणी पण आहेत, त्यामुळे कम्फर्ट लेवल आहे आपल्याला एकमेकींची गप्पा मारायला. तर गौरी आठले आहेत, अनेक वर्ष त्यांनी पत्रकारिता केलेली. गप्पांमध्ये तुम्हाला सगळं उलगडणार आहे. इथे माझ्या डाव्या बाजूला इथे स्वाती राजे आहेत. स्वातींनी पण इथलं जे दैनिक सकाळ होतं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर ती एक वेगळं काम आता करते. मराठी भाषेसाठीचं तिचं जे काम आहे ते वाखाणण्याजोगं आहे. अवंतिका तुम्ही पाहिलेली असेल मालिका, सगळ्यांच्या घराघरात पोचलेली. तर अवंतिकाची लेखिका आहे स्वाती. आणि मंजिरी दामले आहे. मंजिरी दामले इथल्या पुण्याच्या तरुण भारतमध्ये होती आणि त्यानंतर मंजिरीने टाइम्स ऑफ इंडियामध्ये अनेक वर्ष पत्रकारिता केली. तुम्ही मला ओळखताच. तर सुरुवात आपण जी करणार आहोत ना की यांच्यापैकी मला प्रत्येकीला प्रश्न विचारायचा की यांनी ठरवलं होतं का की पत्रकार व्हायचं. कारण तो जो काळ होता ना गौरी, की पत्रकारिता हे क्षेत्र किंवा पत्रकार होणारे खूप कमी असायचे आणि स्त्रिया त्याहून कमी. तर तू ठरवलं होतंस की पत्रकार होणारे? कुठेतरी काहीतरी असेलच मनात, कारण कोर्स केला होता मी. डिप्लोमा, शेवटचा जो डिप्लोमा होता विद्यापीठाचा डिप्लोमा इन जर्नलिझम होता, जो नंतर BCJ झाला. तर मी त्या बॅचची, शेवटच्या बॅचची डिप्लोमाची. तर असं वाटलं काहीतरी करीन जर्नलिझम. मला वाटलं माझा नवरा सैन्यात, तर आम्ही सगळी बदली इकडे तिकडे जाऊ, फ्रीलान्स करीन, लेख लिहीन, कॉलमिस्ट वगैरे वगैरे, असं काहीतरी वेग होतं डोक्यात. इट्स सो हॅपन की पुण्याला आले आणि आमच्या त्या मिसेस गेरा होत्या, तेव्हा महाराष्ट्र हेरल्ड हा कॅम्पला पेपर होता, पुण्यातला एकमेव इंग्लिश भाषेचा पेपर. तर त्यांनी म्हटलं की हो येतेस का, झालं सुरू. प्रत्येकीची येण्याची जी स्टोरी आहे ती वेगळी आहे. मंजिरी? मी ठरवलं होतं, साधारण शाळेमध्ये असतानाच मी ठरवलं होतं की पत्रकार व्हायचं. आणि त्याला एक अशी बॅकग्राऊंड होती की माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि 9 महिने त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता आणि ते पेपर खूप वाचायचे. आणि माझ्या वाट्याला माहिती असे यायचे, तर ते जेव्हा पेपर वाचायचे तेव्हा असं कधी म्हणजे त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. त्यांना सगळं वाचल्याशिवाय त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. म्हटलं दादांना, म्हणजे मी त्यांना दादा म्हणायची, त्यांना इतकं आवडतं तर आपण ह्याच क्षेत्रात जावं, हा एक बेसिक विचार होता. मग नंतर मी माहिती काढत गेले आणि त्याप्रमाणे विषय निवडत गेले.
मग आर्ट्सला मुद्दाम चांगले मार्क मिळूनही 10वीला गेले आणि मग आपल्या करिअरला पुढे जे काय अनुरूप असतील ते विषय घेऊन ग्रॅज्युएट नंतर मग BCJ झाले आणि नोकरी मिळाली सुदैवानी त्या भारतमध्ये. त्यावेळी नोकऱ्या मिळायच्या नाही कारण पेपर खूप कमी होते आणि आजकालचे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, युट्यूब वगैरे आता इतकी माध्यमं आणि इतके अव्हेन्यूज ओपन झाले, तर तेव्हा काहीच नव्हतं ते. आणि मला म्हणजे आपलीच मैत्रीण सुजाता देशमुख ती मला म्हणली होती की मंजिरी 10 वेळा विचार कर, इथे नोकरीची शाश्वती नाहीये. पण मी म्हटलं ठीक आहे आपण करू, मग काय होईल ते होईल. पण माझ्या सुदैवानी रिझल्ट लागल्यानंतर 15व्या दिवशी मला तरुण भारतमध्ये नोकरी मिळाली आणि माझा प्रवास सुरू झाला. स्वाती, तुझी पण येण्याची जी गोष्ट आहे ती खूप एक्साइटिंग आहे तशी. जे मोकळेपणाने सांगता येईल ते अगदी नक्की सांग. मला मुळामध्ये शब्दांच्या क्षेत्रातच काहीतरी करायचं होतं, कारण मी लिहित होते लहानपणापासून. म्हणजे पहिली कविता मी 7व्या वर्षी लिहिली, तेव्हापासून मला माहिती होतं की मी लिहू शकते. आणि मग शाळेमध्ये निबंध वगैरे फारच चांगले लिहायची. मग मराठीच्या गोडीच लागली आणि 8वी मध्ये मी ठरवलं की आर्ट्सला जाणार. त्यानंतर एकदा फर्ग्युसन मध्ये गेल्यानंतर जर्नलिझम डिपार्टमेंटची काही त्यावेळेची मुलं म्हणा, प्रशांत कोठाडिया किंवा मृदुल भाटकर यांची जी बॅच होती, ते काहीतरी एक इंटरव्ह्यू साठी फर्ग्युसनला आले होते आणि त्यांनी माझा एक विषय फारच स्ट्रेंज होता, प्रेमविवाह करावा का, असा एक विषय होता. आणि त्यांनी काही जणांना ना रॅन्डमली विचारलं, तर मी मनोहर साठी ते करत होते त्यावेळेला आणि मी अगदी म्हणजे बिनधास्त बोलले होते. त्यावेळेला ते सगळे लोक म्हणले, अरे किती छान बोलतेस तू, ये बरं आमचं युवा मंच नावाचा एक काही मंच चालू आहे, तर मध्ये मध्ये तू येत जा. तेव्हा डिपार्टमेंटची माझी पहिली ओळख झाली. त्यामुळे तसं माझं बॅचलर्स होईपर्यंत थोडंफार ठरलेलं होतं की पत्रकारिता करायची म्हटलं तरी सुद्धा त्या दारातून आत जाताना काय काय अडचणी असतात ह्याची मात्र मला अजिबात जाणीव नव्हती. म्हणजे 85-86 सालची माझी बॅच आहे आणि तेव्हा BCJचा C जो होता पहिल्यांदा जोडला गेलेला होता, कम्युनिकेशनचा C पहिल्यांदा जोडला गेलेला होता आणि PR आणि ऍडव्हर्टायझिंग आणि फिल्म, TV, रेडिओ असे 2 पेपर्स त्याच्या अंतर्गत जोडले गेले होते. त्यामुळे काय झालं होतं, माझ्या वर्गामधल्या बऱ्याचशा ज्या मुली होत्या, खूप कमी होत्या, पण ज्या कोणी होत्या त्यांनी अर्थातच नवीन वाट म्हणून त्यांना PR आणि याच्यामध्ये इंटरेस्ट होता. पण मला मात्र ते माझी अत्यंत अव्यभिचारी निष्ठा म्हणून आम्ही पण ते पृथ्वीच्या प्रेमगीतासारखं नको क्षुद्र शृंगार पडी दुर्वळांचा तुझी दूरता त्याहून सावय म्हणून दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये न जाता मी पत्रकारिता करायची ठरवली. पण गंमत अशी होती की 100 तासांचं जे आपल्याला इंटर्नशिप हो, त्यामध्ये 50 तास सुद्धा पेपरमध्ये मला कोणी ठेवून घ्यायला तयार नव्हतं का बाई. त्यामुळे मी ऍप्लिकेशन केली होती पण इंटर्नशिपला नको बाबा मुलगी. मग 50 तास मी बेसिकली माझी थोडी बॅकग्राऊंड थिएटरची होती, म्हणजे बरीच वर्ष थिएटर केल्यामुळे मला एक वेगळं माध्यम म्हणून टीव्ही एक्सप्लोर करून बघायचं होतं. 50 तास मी दूरदर्शनला केलं त्यावेळेला आणि मग 50 तास इकडे माझ्या होणाऱ्या सासूबाई होत्या शैलजा राजे हो, त्यांचं इंदुताई टिळक त्यांच्या मैत्रीण होत्या. तर त्यांनी दीपकना फोन केला की अशी अशी माझी होणारी सून आहे, तिला फक्त 50 तास तुमच्याकडे केसरीमध्ये इंटर्नशिप द्या. तर हे ओळखीच्या जीवावरती मला प्रवेश मिळाला आणि त्यानंतर अर्थात नोकरी मिळाली नाहीच. मग कुठेतरी म्हणजे असं काहीतरी लटकत की मॅगझिन्स मध्ये काहीतरी एखादा लेख लिही किंवा काहीतरी जाहिराती म्हणजे कॅप्शन्स लिही असं करत राहिले होते. पण सकाळमध्ये 87 साली थँकफुली छोटंसं दार उघडल्यासारखं दिसलं. पण त्यातही गंमत अशी की आतमध्ये म्हणजे मुळात इंटर्नशिपला जर मला ते घेत नव्हते तर इथे कशाला घेतील म्हणून मी त्याला अर्जच भरला नाही. शेवटच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी तो अर्ज घेऊन गेले आणि आतमध्ये शिरले. पण अर्थात बऱ्याच पायऱ्या होत्या त्याच्यासाठी, परीक्षा इंटरव्ह्यू हो, लेखी परीक्षा असायची, काय काय बापरे 2 इंटरव्ह्यूज असं करत करत तिथपर्यंत शिरले. त्यानंतर मात्र खरी परीक्षा पुढे होती. तिच्यावर नंतर बोलूया का. प्रत्येकीची परीक्षा निराळी. गौरी, तुला म्हणजे पत्रकारितेचं शिक्षण घेतलेलं होतंस हो, पण जेव्हा आपण शिकतो
तेव्हा त्यावेळेच जे शिकवणं असायचं ते सगळं थिअरॉटिकल. म्हणजे मला आठवतं की मार्शल मॅक्लुहान्स थिअरी ऑफ कम्युनिकेशन, तिचा मला आयुष्यात कधी उपयोग झाला नाही, ती आपण का शिकलोय मला अजूनही कळत नाही. किंवा हे कम्युनिकेशन मॉडेल, ते कम्युनिकेशन मॉडेल. तसं पण फील्डमध्ये जेव्हा आपण ऍक्च्युअल उतरतो तेव्हा खूप वेगळं असतं. तुला काय अनुभव? आणि फील्डमध्ये उतरतो तेव्हा वेगळं असतं. पण माझं आणखीन एक होतं की मी 72-73च्या साली जर्नलिझमचा डिप्लोमा केला. ओके. आणि नोकरीला लागले 80 मध्ये. टेक्नॉलॉजी इतकी बदलून गेली होती की आम्हाला जे वर्गात शिकवलं होतं, सबिंग कसं करायचं, एडिटिंग कसं करायचं, त्याचे मार्क्स, कारण तेव्हा हँड सेटिंग होतं, ते हाताने टाईप सेट कर. मी नोकरी झाले तेव्हा सगळं कम्प्युटरवर केलं होतं. करेक्ट. तर आधी तर ते इथे, पण ह्याच्याही आधी आम्ही कलकत्त्याला होतो तेव्हा मला चान्स मिळाला आकाशवाणीवर अनाउन्सरचा. तिथे 2 तासाचे प्रोग्राम्स असायचे, एक दुपारचा आणि एक रात्रीचा, वेस्टर्न म्युझिक. त्याच्यासाठी त्यांना कॅज्युअल आर्टिस्ट लागायचे. करेक्ट. तर तिथे मात्र जेव्हा, आणि ते प्रोग्राम्स त्या काळी लाईव्ह असायचे, म्हणजे तुम्ही काय चूक केली ती गेली. हो, सगळ्यांनी ऐकलं आणि हसले आणि म्हणाले काय म्हणणार असं. आणि तेव्हा मला आठवायचं आम्हाला ब्रॉडकास्ट जर्नलिझम पु ल देशपांडे शिकवायचे. क्या बात है. पुलंकडे शिकले. हो. आणि त्यांनी म्हटलं होतं की रेडिओवरती 1 सेकंदाचा पॉज, सायलन्स फॉर 1 सेकंड इज अ टायपो. जे तुम्ही प्रिंट मध्ये त्याला टायपो म्हणाल, हे म्हणाल, बरोबर. आणि ते आणखीन पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही रेडिओसाठी लिहिता, तुम्ही कानासाठी लिहिताय, डोळ्यासाठी नाही. तर ते लक्षात ठेवा. तेव्हा मात्र त्यांचं शिकवलेलं चांगलं खूप कामी आलं. हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. बरोबर. मला रेडिओला बऱ्याच भाषा वर्ज, म्हणजे बरेच शब्द वर्ज आहेत. आता आपण जाहिराती बघतो ना, व आपण नाही म्हणत, म्हणजे व नाही, रेडिओला व चालतच नाही आणि लिहावं. मला ते माहित नाही, कारण मी इंग्लिश मध्ये करत होतो. या वेस्टर्न म्युझिक. तर तो भाग वेगळाच अगदी. त्याच्यात आमच्या ज्या, शी वॉज द डेप्युटी चीफ DCP, डेप्युटी चीफ प्रोड्युसर वेस्टर्न म्युझिक, देशभराच्या त्या होत्या. कारण चीफ प्रोड्युसर फक्त हिंदुस्थानीला असतं, हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकला. कर्नाटक आणि वेस्टर्न म्युझिकला डेप्युटी चीफ असतं, ऍटलिस्ट त्या काळी होता, अर्ली 80s मध्ये. आणि त्यांनी त्या इतक्या डोळ्यात तेल घालून की तुम्ही कसे उच्चार करता. तर 55 मिनिटाचा प्रोग्राम, त्याच्या आधी 3 तास ते सगळे लिहून काढा, मग त्यांच्या समोर जाऊन ते वाचून दाखवा, जसं तुम्ही प्रेझेंट करणार आहात. म्हणजे उच्चार बिच्चार अगदी जस्ट असले पाहिजे. त्या खूपच अगदी होत्या, व्हेरी पर्टिक्युलर. पण मजा यायची त्याच्यात. आणि शिकायला तर मिळतच. तर उच्चाराच्या बाबतीत ते आता वेस्टर्न म्युझिक, क्लासिकल म्युझिक ज्यांनी लिहिलंय, कोणी जर्मन, कोणी रशियन, त्यांचे ते इतके सगळे कॉन्सनंट्स आहेत, कसं उच्चारायचं. बुलबुल दी अगदी डोळ्यात तेल घालून त्या कसं केलंय, हे नाही, असं नाही. सो चांगलं होतं ते. पुलंचं खूप कामी आलं. हो ना. म्हणजे मला आता इतकं एनव्हीएस वाटतं पुलंकडनं शिकायला मिळणं. हो. पण त्यांचा क्लास पण तसा रंजक असायचा. अगदी. आणि ते मग आम्हाला सांगायचे की जेव्हा त्यांना सरकारने BBC कडे धाडलं, जेव्हा टेलिव्हिजन यायचं होतं, बरोबर, तर ते दिल्लीला होते रेडिओवर, आणि तिकडनं ते लंडनला गेले BBC वरती शिकायला, हाऊ टू प्रेझेंट, टेलिव्हिजनचं मीडियम शिकायला. आणि मग ते आम्हाला त्याच्या गोष्टी सांगायचे. आणि मग असं पुलंचा वर्ग म्हणजे काय. आणि तो फोटोग्राफ मी जपून ठेवला आमच्या बॅचचा. क्या बात है. फोटोग्राफ जपून ठेवलेला आपण ऐकले, त्यामुळे तो आपल्याला मिळणार आहे आणि तो आपण पॉडकास्ट मध्ये बघणार आहोत. म्हणजे तुला असं काय कोण आठवतं की खूप एक्साइटिंग होतं, की असे बरेच. म्हणजे तू एकदा प्रवेश झाला, तो सहज झाला तुझा, आणि मग आल्यानंतर
पहिलं जेव्हा सुरू होतं पहिल्यांदा तुम्हाला पाण्यात फेकलं जातं, त्याच्यानंतर जे काय झालं, नाकातोंडात पाणी गेलं, काय झालं? मला पाण्यात फेकलं म्हणजे ढकललं होतं. तर मी जेव्हा जर्नलिझम करत होते तेव्हा माझ्या बरोबर विद्याधर ताठे आणि चंद्रशेखर पटवर्धन आणि निरंजन आगाशे हे 3 जण होते आणि ते 3 तेव्हा ऑलरेडी तरुण भारत मध्ये कामाला होते. तर मला तेव्हा स्पोर्ट्सची खूप आवड होती आणि मी क्रिकेटवर पर्टिक्युलरली खूप लिहायचे. तर त्यांनी सहज ऑफिसमध्ये विचारलं की ही आमची क्लासमेट आहे, ती लिहिते चांगलं, तर तिचं आपण घ्यायचं का? तर तिथे एक्झिक्युटिव्ह एडिटर बाळ भिडे होते. ते म्हणे हो सांग तिला लिहायला. त्यामुळे त्यांना थोडं माझी लिहायची स्टाईल आणि हे माहिती होतं. तर त्यामुळे जेव्हा तिथे व्हेकन्सी आली आणि मला निरंजनने सांगितलं की तू अर्ज कर म्हणून, तर मी केला अर्ज. पण मला काही आशा नव्हती की नोकरी मिळेल, कारण एक तर बाई, त्यामुळे तेव्हा नव्हत्याच म्हणजे बायका नव्हत्या पत्रकारिता. तर त्यामुळे मी काय आशा ठेवली नव्हती, पण मी अर्ज केला होता. पण इंटरव्ह्यू झाला आणि तेव्हा चित्तरंजन पंडित, माझं खूप नशीब आहे की त्यांच्या हाताखाली मला सुरुवात झाली करिअरची. आणि गोह पटवर्धन म्हणून होते, ते न्यूज एडिटर होते. तर मी जॉईन झाले आणि मला त्या काळी आपल्याला टेलिप्रिंटरवरनं भाषांतर करायला लागायच्या बातम्या. आणि इथे माझा स्वातीला जसा अनुभव आला तसा सुदैवाने मला आला नाही, पण मला सकाळमध्ये 100 तासाची माझी पूर्ण इंटर्नशिप मी केली होती. आणि तिथे म्हणजे सकाळची टीम तेव्हा वरुणराज भिडे, संजय संगवई, सतीश कामत, राजीव साबळे होते, आनंद पाटणकर होते, प्रभाकर खोले होते. ते ह्यांच्या बरोबर आणि ह्यांच्या हाताखाली काम करायची मला संधी मिळाली आणि खूप शिकले मी. तर ते मला अनुभव माझा तो 100 तासांचाच गाठीशी होता. मग पहिल्या शिफ्टला ते म्हणले तू एकटी असणार आहेस, त्यामुळे तो टेलिप्रिंटरचं आणायचं फाडून करायचं, मग ते बघायचं घेऊ काय, कुठली घेऊ कुठली नको, मग ती ट्रान्सलेट करायची. आणि नंतर मग हे 8 दिवस मी केलं. मग मला जरा कॉन्फिडन्स आला की नाही जमतंय आपल्याला. 8व्या दिवशी परांजपे सर आले, म्हणजे मंजिरी आपल्या 4 एडिशन्स असतात, त्यातल्या पहिल्या 3 एडिशनची पानं तू लावायची. मी म्हणलं मला काय माहित नाही, म्हणजे मी शिकले पानं लावणं. म्हणजे तेव्हा ते पेस्टर आणि ब्रोमाइड आणि ते कट करून ते पेस्टर लावायचे, बघायचं. मग कुठेतरी असं र बी राहिलेला असायचा, मग जुन्या कुठल्या तरी ब्रोमाइड मधून र कापून या स्टेजला मी सुरू केलेलं करिअर. तर मी म्हटलं पण मला काही येत नाही, म्हणजे येत नाही म्हणजे एक्सपिरियन्स काही नाही. वृत्तविद्याचे अंक लावणं आणि रोजचे पेपर 3 एडिशनचे मला लावायचे पेजेस. तर ते म्हटले काही नाही, जात्यावर बसला की ओव्या सुचतात असं म्हणून ढकललं. पण तिथे सगळी टीम खूप छान होती तरुण भारतमध्ये. म्हणजे लोकांचं काही मत असलं की ऑर्थोडॉक्स विचाराचे, संघाशी संबंधित पेपर, मग ऑर्थोडॉक्स विचाराचे असतील, तर मला माझ्या करिअरमध्ये तो सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे की जिथे मला सगळ्या प्रकारचा अनुभव त्यांनी घेऊ दिला. म्हणजे रिपोर्टिंग करायचं, रिपोर्टिंगला जा, तुला काही ट्रान्सलेट करायचंय मोठं कर, स्वतः लिहायचंय लिही. इतकं की बाळभिड्यांनी जेव्हा सुनील गावस्कर रिटायर झाले तेव्हा अग्रलेख मंजिरी तू लिही, इतकं त्यांनी मला संधी दिली. आणि त्यामुळे मला प्रेशर खाली काम करायची जी तेव्हा सवय लागली ना, ती मला टाइम्स ऑफ इंडियामध्ये अतिशय उपयोगी पडली. आणि मी अगदी ऋणी राहीन तरुण भारतची की त्यांनी मला मोकळेपणी मला नोकरी दिली. नंतर तेव्हा मला वेजबोर्डनुसार पगारही दिला. मला ते महत्वाचं आहे, कारण तेव्हा नाही द्यायचे. आणि असं नाही की बाई आहे मग तिला फक्त सांस्कृतिक नाट्य साहित्य एवढंच नाही, त्यांनी मला तुला जे करायचंय तो कर, बरोबर, ही मोकळीक दिली मला. आणि त्यामुळे हा जो अनुभव मला आला तो मला पुढच्या आयुष्यामध्ये आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी जसजशी प्रगती करत गेले तो अतिशय उपयोगी पडला. तू म्हणालीस ना म्हणजे तसं माझंही देवगिरी तरुण भारतची नातं आहे. म्हणजे मी दैनिक मराठवाड्यामध्ये केलं युवा पान, जसं तेव्हा असायचं ते स्टाईलच असायची युवा मंच वगैरे वगैरे, तर ते पान केलं. त्याच्यानंतर देवगिरी तरुण भारतमध्ये जेव्हा पहिली नोकरी झाली तेव्हा सगळे पुरुष सहकारी इतके समजूतदार, आणि मी एकटीच तशी मुलगी तिथे होते. आणि आमचे मुकुंद कुलकर्णी म्हणून ते गेले कोविडमध्ये, फुटपट्टी हातात घेऊन असायची आणि ते आम्हाला लिटरली असे जाता जाता फुटपट्टीने फटका मारायचे, नीटली. पण त्याचं काही वाटायचं नाही, कारण सगळं करण्याचं स्वातंत्र्य होतं. म्हणजे मी फोटो सुद्धा जाऊन डेव्हलप केलेत. तू सांगतेस ना तर मला ते सगळं आठवलं, अरे आपण हे पण केलंय. आणि त्यानंतर मग मला सकाळमध्ये पाठवलं की जा त्यांनी कशी लायब्ररी डेव्हलप केली बघून ये, रेफरन्स लायब्ररी. आणि ते रेफरन्स लायब्ररी करायला लागायची. आणि त्याचा फायदा कसा झाला माहितीये का,
की राबडी देवी म्हणजे आताची जी जनरेशन आहे त्यांना ह्याची कल्पना सुद्धा येऊ शकत नाही. राबडी देवी जेव्हा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा आमच्या कुठल्याही कॉम्पिटिटर फोटोकडे म्हणजे स्पर्धक वृत्तपत्राकडे त्यांचा फोटो नव्हता. पण मी ती लायब्ररी स्वतः डेव्हलप केली होती ना. मी म्हणलं अरे त्या 103 नंबरच्या एन्व्हलप मध्ये जा, राबडी देवींचा फोटो मी कापून ठेवलाय. म्हणजे ही जी मजा आपण अनुभवली ना ती खूप वेगळी. स्वाती, तू जेव्हा आलीस तेव्हा तुझी खूप एक्साइटिंग स्टोरी आहे, ती सांग ना जरा. मंजिरीने आता सांगितल्यानंतर मला असं वाटतं अरे बापरे मी कुठल्या ग्रहावरच ऐकतेय. माझा अनुभव फार वेगळा आहे या संदर्भात. त्यावेळेला मी पहिली बाई, पूर्ण वेळची मराठी वृत्तपत्रातली पहिली बाई असं मला सांगण्यात आलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं वरिष्ठांनी की हे बघा 2 वर्ष सुट्ट्या रजा मिळणार नाही. बर. किती वेळ काम करायला लागेल आणि 2 वर्ष सुट्ट्या रजा मिळणार नाही. मला पहिल्यांदा टेन्शन आलं. म्हटलं पण पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे, मला सुट्टी मिळेल का? तर त्याला हो किंवा नाही असं उत्तर मला मिळण्याच्या आधी मला असं सांगण्यात आलं की तुमचे जे कोणी होणारे मिस्टर आहेत त्यांच्याशी आम्हाला बोलायचे. बर. तर त्यांना एकदा इथे बोलवून घ्या. तर मी 21-22 वर्षाची, माझा नवरा असाच काहीतरी 25 वगैरे असेल. तो साईट वरनं असा हातात जॅकेट घेऊन आलेला, माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे, बसला. हे पहा, ह्या आमच्या वृत्तपत्रातली पहिली महिला आहे. वृत्तपत्रात येण्याची वेळ निश्चित असते, जाण्याची वेळ निश्चित नसते. तुम्ही जर कालांतराने यांच्या वेळापत्रकाला आक्षेप घेतला तर आमचे ह्यांच्यावरती घेतलेले श्रम वाया जातील. तर तुम्ही काय तो निर्णय घेऊन द्या. त्यावेळेला माझा नवरा म्हणाला की तिने जर हे फील्ड निवडलेलं आहे तर हा निर्णय तिचा आहे, त्यामुळे मी ह्याच्याशी कसा संलग्न आहे मला माहिती नाही. पण तरी तुम्हाला जर असं वाटत असेल तर माझ्या घरातली बाई जी आहे ती मला घराच्या बाहेरच बघण्याची सवय आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. तिला जेवढं जमेल तेवढं आम्ही कोऑपरेशन करू. आणि खरोखरीच माझं संपूर्ण जे काही 13-14 वर्षाचं करिअर होतं ते सगळं माझ्या सासरच्यांनी धक्कून दिलं. कारण प्रोलॉंग ड्युटी आवर्स, बाहेरचे म्हणजे 1.5-2 वर्ष मी बाहेर राहिलेली आहे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. ते सगळं घरच्यांनी बघितलं. परंतु कसं झालं की इथपर्यंत ठीक होतं. लग्नाला मी 4 दिवस सुट्टी घेतली. आधीचा 1 दिवस, लग्नाचा दिवस आणि नंतरचे 2 दिवस. अशा रीतीने 4 दिवसांच्या सुट्टीवरती मी परत जॉईन झाली. त्यानंतर मंजिरी जसं म्हणाली की मला सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या, तशा मला सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या नाहीत, दीर्घकाळ करायला मिळाल्या नाहीत. कदाचित हे प्रत्येक वृत्तपत्राचं, हो, प्रत्येक संस्थेचं एक कल्चर असतं. अगदी अगदी. हो. त्यामध्ये ही काल परवा आलेली मुलगी असा जो एक टोन होता, म्हणजे बोलण्याचा आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, नजरेतनं किंवा वागण्यातनं आलेला. तर कसं व्हायचं की ही बोलते काय, घालते काय, लिपस्टिक लावते की नाही, बसते उठते कशी, कोणाशी बोलते आणि कशी वागते, या प्रकारचं जे काही सगळं एक जजमेंटल वातावरण होतं ते माझ्या वाट्याला प्रचंड आलं. म्हणजे माझ्या नंतर 1 वर्षभराने नवीन मुलींची जनरेशन येईपर्यंत ते माझ्या वाट्याला आलं. त्यातनं कसं झालं की एक थोडासा काहीतरी एक वेगळा ऍटिट्यूड होता का मला माहिती नाही की लिपस्टिक लावणाऱ्या बाईला प्रांतिक बातम्या करता येणार नाहीत. बर. नंतर रात्री काय ट्रान्सलेशनच्या डेस्क वरती बराच काळ मला डॅशच्या बातम्या वाटायला येत असत. आणि त्या घेतल्यानंतर कित्येकदा म्हणजे इट इज अ व्हेरी ह्युमिलिएटिंग स्टोरी की हाडून त्या अशा ठेवल्या जात ट्रॅक खाली. नवीन बाईनी काय केलंय. नंतर रात्री 10 नंतर बाईला थांबता येत नसे, बायला. त्यामुळे तुम्ही मेन स्ट्रीम मधनं बाहेर पडता. लिपस्टिक लावल्यामुळे प्रांतिक मधनं बाहेर पडता. त्यामुळे जे काही मला रमता आलं ते मी बातमीदारीमध्ये रमले. त्यावेळेला आता मंजिरीनी जी नावं घेतली की भिडे होते, साबळे होते, सतीश कामत, ह्या सगळ्या मंडळींनी मला निदान म्हणजे करायचं कसं हे तरी शिकवलं. आणि मला आवडायचं, म्हणजे बातमीदारी करायला आवडायची. पहिली 4 वर्ष मी पूर्ण बातमीदारीमध्ये रमले आणि मजा आली करायला त्यावेळेला. पण खूप म्हणजे 10-10 वाजायचे. सकाळी जे एकदा आले की रात्री 10, 10:30, 11 काय जे, मग तिथे कधी मी स्वतःलाही थांबवून घेतलं नाही.
मी आणि सुजाता बऱ्याचदा आम्ही भेटायचो अशा कार्यक्रमात. बरं, त्यातनं मंजिरी जसं म्हणाली की फक्त सांस्कृतिक कार्यक्रम असं नाही, पण माझ्या वाटणीला ते आलं. पॉलिटिकल न्यूज हिला कळत नसतील आणि क्राईम ती बाईला कसं काय द्यायचं, म्हणून पॉलिटिकल आणि क्राईम ह्या हार्ड न्यूज मधनं मी कायम बाजूला फेकले गेले आणि सॉफ्ट न्यूज माझ्या वाट्याला आला. पण त्यातनंही मला जेवढं जमलं तेवढं मी मला पडायला लावत काम केलं. क्राईमच्या संदर्भात बोलायचं तर मी खूप हट्ट धरला की काही झालं तरी मला एक क्राईम स्टोरी करायची, क्राईम बीट एक तरी करायचंय. दीर्घकाळ कोणी मला अजिबात माझ्या हट्टाला दाद दिली नाही. एकदा असं झालं की बीडच्या नदीला पूर आला होता आणि त्याच दिवशी भाज्याचा लँडस्लाइड झाला होता. तेव्हा टेबलवरती मी साबडे बसले होते. मी म्हणलं, साबडे मला बीडला तरी यायचंय किंवा मला भाज्याला तरी जायचंय. तर ते म्हणले, कशाला? मी म्हणलं, नाही मला यायचंय. म्हटलं, तुम्ही चाललेत ना बीडला? हो, पण म्हणजे मग ते म्हणले विचारावं लागेल वरिष्ठांना. मग ते विचारलं की नाही मला माहित नाही. थोड्या वेळाने त्यांनी अरण कल्याणकडे बघितलं, मल्हारीला भाज्याला घेऊन जा. भाज्याच्या लँडस्लाइडला मी आणि अरण कल्ले गेलो. ती एक अतिशय हृदयद्रावक अशी माझ्या वाटणीला म्हणजे आली माझ्या अख्ख्या करिअर मधली, जी मी कधी विसरू शकले नाही. भाज्याला आम्ही पोचलो आणि असा हिरवा डोंगर आणि तसा एक असा टवका पडला होता आणि पूर्ण हिरवं आणि त्याला एक असा टवका जो होता लाल पडला असा. तर आम्ही मळवली रेल्वे काय म्हणतात त्याला ट्रॅक्स वरून चालत पुढे गेलो. तर तिथे ना मालगाडी गेली धडधड धडधड आणि असं एकदम माझ्या पायाखाली काहीतरी बघितलं, अरे काहीतरी हलतंय. तशी खूप साप म्हणजे असे 100-125 सापांची शरीर त्या मालगाडीच्या खाली सापडून अशी ती तळमळत होती. म्हटलं, अरे बापरे, म्हणजे पहिल्यांदाच मला प्रथमग्रासी मक्षिकापात. पण तसंच पुढे गेलो. खूप पाऊस पडत होता आणि चिखल खूप होता. मी डोंगरावरती चढलो आणि मी जीन्स घातल्या होत्या, शर्ट घातला, कोल्हापुरी चप्पल होती. तर कोल्हापुरी चप्पल अशी चिखलात रुतून ती म्हणजे अगदी जवळजवळ पोटरांपर्यंत चिखलामध्ये रुतून ती चप्पल तुटली. मी हातात काढून घेतली आणि बिना चपलेची त्या मोठ्या एका ह्याच्यावरनं कड्यावरनं आम्ही पलीकडे गावामध्ये उतरलो. तर असं जनरल विचारलं की कुठे गेलेत गाडलेली माणसं आणि जनावरं आणि घरं? ते काय तुम्ही ज्याच्यावरनं चालत आलात हे होतं. म्हणजे परत जाताना मी त्या अनवाणी पायांनी तिथनं कशी गेले हे माझं मला माहिती नाही. त्यानंतर ऑफिसमध्ये रात्री आलो आम्ही 11:30-12च्या सुमाराला. रात्री त्याच ओल्या चिखलानी बरबटलेल्या जीन्सनी बातमी लिहिली. ती माझ्या आयुष्यातली पहिली क्राईम स्टोरी. आणि स्वाती बातमी कशी लिहिते तर बघा, हे कागद मला दाखवायचे मुद्दाम सगळ्यांना, कारण आमच्या अगदी हे दाखवायला पाहिजे, कारण या सगळ्याशी आमच्या पिढीचं खूप जवळचं नातं आहे. म्हणजे ती जे म्हणाली ना डॅश, तर मी जसं जेव्हा इंटर्नशिप करायची तेव्हा तुझी फाडायची, माझी टोचाला लावायची. टोचा नावाचा एक प्रकार असायचा आणि आपण ते लिहायचं. हा, बरं झालंय असं व्हायचं. आणि ट्रेन टोचा शेजारी असायचे. अगदी असं बघायचो की ट्रेन जाते आपली. हे फार होतं. आणि हे जे कागद आहेत ना, हे पूर्वी असायचे आणि त्याच्यावर इथे किती समाज सोडायचा, ते उपसंपादकासाठी किती जागा सोडायची, चौकोन करून पॅरेग्राफ बदलला की लेखही लिहिताना मला तुला हेच लागतं. आणि म्हणजे कितीही असं करणारी जनरेशन आली तरी मला हे खूप जवळच वाटतं. आणि त्यात बरोबर तेवढ्याच जागा आपोआप सोडल्या जातात. डावीकडनं मार्जिन आणि 2 याच्यामध्ये करेक्शनला जागा. बरोबर, अगदी अगदी अगदी. कारण बातमीवर प्रक्रिया व्हायची तेव्हा. गौरी, तुला बातमी पहिली आठवते का? कुठलं बीट करायचीस तू? मी आधी सांगते, मी बीट ऍक्च्युली नव्हतं, कारण मी लागले नोकरीला तर रविवारची पुरवणी सांभाळायची. आणि मंजिरी आणि स्वातीनी जे म्हटलं की महिला त्रास, सुरुवातीला रेझिस्टन्स, मला तो काहीच आला नाही. कारण एक तर मी सरळ कॉलेजमधून आलेली नव्हते, मध्ये बराच काळ गेला होता. बरोबर.
तर आणि तिथे मला महिलेने नोकरी दिली, मालकाची मुलगी मिसेस गेरा. राईट. तर ते थोडस ते इक्वेशनच मुळी वेगळं होतं आणि त्यांनी मला पूर्ण मोकळीक दिली. ही 4 पानं आहेत रविवारच्या पुरवणीची, तू भर ती, कशीही भर. कशीही म्हणजे गॉट इट, म्हणजे स्वातंत्र्य होतं. स्वातंत्र्य होतं. त्यामुळे कोणालाही म्हणायचं तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा, अमकं करा तमकं करा. तर आणि मग जर ते मिसेस गेरांचं होतं की तुम्ही जर थोडंसं इनिशिएटिव्ह दाखवला, मला हे करायचं, जा कर, तुला हे करायचं कर. त्यामुळे तो कॉन्फिडन्स जो वाढत गेला, कारण मध्ये इतका काळ गेला होता, सगळं बदलून गेलेलं होतं, त्यामुळे ते सगळं आधी इकडनं काढावंच लागलं होतं. तसं स्टोऱ्या मी मुळात आधी मला एक माहित होतं की जर आपल्याला फ्रीलान्स काम करायचंय आणि नवऱ्याची बदलीची नोकरी, त्यामुळे फ्रीलान्सच राहणार असं माझा समज होता त्यावेळेला, तर पुस्तकांचं परीक्षण सगळ्यात सोपं आणि प्रवेश करायला पण सोपं, आपलं छापून येईल. तर ते लिहिलं होतं पुस्तकाचं परीक्षण आणि त्या मिसेस गेरांना ते आवडलं आणि मग आमचं जमलं. तर त्यांनी मला नोकरीच दिली, कारण जी व्यक्ती सांभाळत होती रविवारची पुरवणी ती अचानक निघून गेली आणि म्हणाली मी महिन्याभराने येईन. महिनाभर म्हणजे 4 रविवार तर किमान आलेच. तर त्यांना कोणीतरी हवं होतं, मग मी लागले. आणि तिकडनं तर काय, मग रविवारची पुरवणी, त्याच्यातल्या लोकल स्टोरीज हव्या, एक लीड स्टोरी, मग असं आणि तसं, आणि ते सगळं शिकत गेले. म्हणजे सगळं नोकरीवरतीच शिकावं लागलं, नोकरी करत असतानाच सगळं शिकले. पण मला तुमच्यासारखा असा काही कोणी त्रास नाही दिला, कारण मुळात माझी बॉस बाई होती आणि मी माझी बॉस, माझ्या खाली कोणी नाही, माझ्या बरोबर कोणी नाही. करेक्ट. तो फरक पडतो. आणि अजून एक आहे की इंग्रजी वृत्तपत्रातलं थोडंसं वातावरण नाही म्हटलं तरी वेगळं असतं, बऱ्यापैकी असतं. आणि आणखी एक, पुण्यामध्ये आपण म्हटलं तर इंग्रजी दैनिक तेच होतं एकमेव तेव्हा. त्यांनी एक पिढी घडवली तशी म्हटलं तर पत्रकारांची इथली. आणि तो कॅम्पातला पेपर होता, इंग्रजी पेपर. पण इथे पण होता शहरात, पुणे डेली न्यूज होता. तिथे मी इंटर्नशिप केली आहे, कारण आमच्या वेळेला आम्हाला 6 आठवडे होती मला वाटतं इंटर्नशिप. तुम्हाला 100 तास, पण आम्हाला मला वाटतं 6 आठवडे की असं काहीतरी काळ होता. आणि पुणे डेली न्यूज मध्ये केलं. पण पुणे डेली न्यूज मी नोकरीत लागले तोपर्यंत काय फक्त ते टायटलच राहिली होती, मला नाही वाटत अंक येत असे. तर हा एकमेव पुण्याचा दैनिक, इंग्रजी दैनिक, कॅम्पातली रीडरशिप. तर ते सगळे कॅम्पचं सगळं आपल्याला माहिती आहे कसं काय असतं, त्याच्यात शिकले. पण त्याच्यामुळे त्याच्यात बरेचदा मला माझ्या म्हणजे रिपोर्टिंग टीमची, महाराष्ट्र हेरल्डची जी रिपोर्टिंग टीम होती, मूर्ती, करेक्ट, हॅरी डेव्हिड, आपला ताहिर शेख, ह्यांच्याकडनं की आता लीड्स किंवा कोणा ओळख किंवा तुम्हीच लिहा, तर मदत खूप व्हायची. ते त्यांना आवडत असेल नसेल, पण माझं आणि त्यांचं आणि माझं काही असं ओव्हरलॅप नव्हता. मी त्यांच्या क्षेत्रात येत नव्हते, ते माझ्या क्षेत्रात नाही. आणि त्यावेळेला अजूनही आय सपोज पगार फारच बेताचे होते. अगदी. जर त्यांनी रविवारच्या पुरवणीत कोणी लिहिलं तर त्यांना त्याचं वेगळं पेमेंट मिळायचं. तर सगळ्यांनाच लिहावं असं वाटायचं, 5 पैसे का असेनात. कारण त्यावेळेला पेट्रोल काहीतरी 3 रुपये की 7 रुपये लिटर होतं, 7 रुपये लिटर होतं. आणि तेव्हा भीती वाटायची की 10 होणार की काय असं वाटायचं. तर त्याच्यामुळे सगळ्यांना ते उत्सुकता पण होती की चला रविवारच्या पुरवणीत लिहिलं की आपल्याला महिन्याच्या शेवटी थोडेसे काहीतरी जास्तीचे पैसे मिळतील. तर तसा मला काही त्रास नाही झाला. आणि जे काही हे जे महिला असल्यामुळे मला ते खूप नंतर, म्हणजे मी जेव्हा फायनान्शियल एक्सप्रेस आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक टाइम्सला आले तेव्हा मला कॉर्पोरेट सेक्टर मधनं असे अनुभव आले. म्हणजे कॉलिग्सचे नाही, माझ्या बरोबर काम करणाऱ्या लोकांचे नाही, सिनियर कॉर्पोरेट्स कडनं, विच वॉज डिस्गस्टिंग. म्हणजे खरं कॉर्पोरेट क्षेत्र जास्त उदारमतवादी, विशाल असायला हवं आयडियली.
ना. आणि आय एम सरप्राईज गौरी इतकं अपडेटेड ऍब्सोल्युटली. अँड शी इज सो अपराईट. प्रेस कॉन आणि मी एक 6 महिने टाइम्स मध्ये केलं होतं बिझनेस बीट. तर गौरीचे प्रश्न अगदी ट्रिमेंडस रिस्पेक्ट. मी जेव्हा तिच्याबरोबर काम केलं आणि असले फालतू प्रश्न गौरी कधी विचारणार नाही. थँक्यू थँक्यू खरंच. आणि आय एम सरप्राईज की अँड शी वॉज व्हेरी अपराईट, ऑलवेज अपराईट. एव्हरीबडी रिस्पेक्टेड हर. बरोबरचे काम करणारे लोक तर आहेच, पण प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला कुठला प्रश्न विचारायचा हे तिला परफेक्ट कळायचं. आणि तिच्या नोट्स म्हणजे बऱ्याचदा प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण बाजूला गौरीचा फोल्ड केलेला पेपर राईट, आणि त्याच्यावर गौरी लिहिणार सगळं. प्रश्न फिरायला वापरेल त्याच्यावर लिहिलेलं. कागद नाही वाया घालवायचा. त्यामुळे ते म्हणजे ह्या पिढीला हे सगळं गंमत वाटेल की हा कुठला जमाना हाताने लिहायचं. सगळ्यांना रेकॉर्ड फोनवरती रेकॉर्ड करणं. आणि मला आठवतं मंजिरी कुठल्या तरी ह्याला मला वाटतं तेलगी केसला की काय, कारण तेलगी केसला मी तर म्हणते आम्ही जी जनरेशन इथे आलेलो होतो तर आमची टेलिव्हिजन मध्ये करिअर तेलगी केसनी घडवली असं मी म्हणते. कारण तेव्हा नॅशनल चॅनलला असं वाटायला लागलं की अरे एवढं मोठं स्कॅम पुण्यामध्ये होतंय तर नॅशनल चॅनलला कोणीतरी हवं आपलं. आणि पण तिथे गौरी ही नेहमी म्हणायची मंजिरी की मला आठवतं डायरी आपली जी आहे ती कोर्टात काही झालं तर ती डायरी ग्राह्य धरली जाते नोट्स म्हणून. पण तुम्ही आता जे फोनवर वगैरे करता त्याला काय वाटतं हे डेंजरस आता तर एआय मुळे आजच कोणीतरी फॉरवर्ड केलंय ना की तो खूप फेमस एक आहे न्यूजकास्टर होता मोठ्या चॅनलवर, नॅशनल टेलिव्हिजन चॅनलवर. त्याच्या तोंडातनं तो इंग्रजी बोलतोय आणि असं नाही की तो हिंदीत बोलतो आणि त्याच्यावरती इंग्लिश लावलेलं आहे. ही स्पीकिंग अमेरिकन इंग्लिश. तो जो इंग्लिश बोलला तो आपल्यासारखा बोलेल. होय, अमेरिकन इंग्लिश आणि अमेरिकन ऍक्सेंट नसणार. तसं येते ते एआय मुळे. आणि काय होणार आहे सांगता येत नाही, कारण डीप फेक इतक्या गोष्टी भयंकर आता हे प्रवाह आलेले आहेत. पण म्हणजे तुला तुझी म्हणजे तरुण भारतामध्ये तू करत होतीस, मग बातमीदारी केली, कुठली स्टोरी अशी वाटते की खूप मेहनत घ्यायला लागली, खूप मला ती रिसर्च करायला लागलं किंवा खूप मला समाधान मिळालं कामाचं? समाधान. आणि मी एक सांगेन की साधारण 90चा काळ होता आणि काश्मीरमधनं तेव्हा काश्मीरी पंडितांचं पलायन, दैवी पलायन सुरू झालं होतं आणि त्यातले बरेचसे लोक पुण्यामध्ये आले होते. आणि ते सॉल्सबरी पार्कचे ते गुरु नानक नगर म्हणून आहे, तर तिथल्या बंगल्यांमध्ये ते भाड्याने राहत होते. आणि तेव्हा आपल्याला काहीच कल्पना नव्हती की काय एक्झॅक्टली तिथे चाललंय. तर मला बाळभिडे म्हणले की मंजिरी असे लोक आले तर तू जाऊन त्यांची मुलाखती घे की काय एक्झॅक्टली काय होत आहे तिथे. आणि म्हणजे मी साधारण 50 लोकांच्या मुलाखती घेतल्या असतील तेव्हा. आणि तो माझ्याकरता फार म्हणजे मला खूप त्रास झाला ते ऐकताना त्या लोकांचा. आणि म्हणजे सुरुवातीला पहिले 2 दिवस मला वाटलं की हे काहीतरी खोटं सांगतायत. म्हणजे ज्या पराकोटीचे त्यांनी हालअपेष्टा भोगल्या त्या त्यांच्या तोंडून ऐकताना. आणि परत म्हणजे आपलेच मित्र, आपले शेजारी किंवा आपल्याला शिकवणारे, आपण त्यांच्याबरोबर खेळणारे लोकच जेव्हा आपल्यावर उलटतात तर तो विदारक त्यांचा. आणि त्यांचे जे चेहरे होते ना प्रतिभा मला आय विल नेव्हर फॉरगेट दॅट. त्यांचे रिकामे असे डोळे आणि कोणी रडायचं नाही माहितीये, इतकं भोगलेलं असायचं पण माझ्याशी बोलताना कोणी रडलं नाही. आणि हे मला इतकं अस्वस्थ करून गेलं. तो भयंकर माझा काळ म्हणजे ते 3-1 आठवडे मी त्यांच्या बरोबर घालवले. आणि तो इतका टफ होता माझ्याकरता की ऍक्सेप्टच करायला मला अवघड गेलं की अरे हे असं आपल्या देशातच होत आहे आणि कोणाला माहित नाहीये. आणि तेव्हा तरुण भारतमध्ये माझी एक सिरीज पहिल्या पानावर त्यांनी छापली, अस्वस्थ झेलम या नावाने. आणि त्याचं नंतर पुस्तक झालं, मुंबईला सुधीर जोगळेकरांनी ते केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझी सगळी ती लेखमाला घातली. तो माझ्याकरता फार म्हणजे विदारक अनुभव, पण तो एक प्रकारे सॅटिस्फाईंग पण होता. कारण तरुण भारत त्याला वाचा फुटली ह्या समस्येला आणि ह्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला. तर तो एक माझ्याकरता फार अतिशय अप्रतिम म्हणजे की अनुभव, वेगळ्या अर्थाने अनुभव संपन्न. आणि ह्या गोष्टींशी आपण डील कसं करायचं हे शिकवलंय मला त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे असं काही चॅलेंजेस माझ्यापुढे त्यांनी दिले. एकदा मला आठवतं, आय थिंक इंडिया टुडे मध्ये ग्यानी झैल सिंग तेव्हा राष्ट्रपती होते, त्यांची एक 13-14 पानांची मुलाखत इन डेप्थ
छापली होती आणि तरुण भारतचं त्यांचं टायअप होतं. तर मला एकदम भिडे सर आले, म्हणले मंजिरी हे आपल्याला छापायचंय, अनुवाद कर, आज तू बाकी काय करायचं नाही. तर पण म्हणलं पण पहिल्या शिफ्टला कोणी नाहीये. म्हणजे ठीक आहे, पहिल्या शिफ्टचं काम कर, नंतर तू बस दुपारी 2 नंतर. आणि मी ती सगळी एकटाकी, लिटरली एकटाकी बसून ती मुलाखत लिहिली आणि अख्खं 8 कॉलमच्या 8 कॉलम माझी ती मुलाखत छापून आली, ट्रान्सलेटेड बाय नाव मोठं येऊन. आणि त्याच्या तेव्हा मला त्या काळी 100 रुपये बक्षीस मिळालं. हे असे अनुभव मला खूप मिळाले तरुण भारतमध्ये. आणि मी त्यांच्याकडनं हट्टाने मागून घ्यायची की बजेट असेल तेव्हा त्या दिवशी नाईट शिफ्ट करायची हो. आणि ते आनंदाने मला परवानगी द्यायचे. आणि माझा नवरा मला न्यायला यायचा. मी म्हटलं तुम्हाला कोणाला त्रास होणार नाही मला घरी सोडायचा, माझा नवरा मला न्यायला घरी येईल. तर हे मी खूप शिकले तरुण भारतमध्ये. अरे बजेट म्हणजे एक वेगळंच महत्त्वाचं असायचं ना. आणि बजेटमध्ये मला आठवतं की आमच्या पेपरमध्ये बजेट ज्या दिवशी असेल त्या दिवशी ते सगळं जेवणाचं आणायचे आणि काय पिकनिक सारखं होतं ऑफिसमध्ये. प्रेशर असं मजा यायची. आणि मात्र आम्हाला राहायला थांबायला मिळायचं म्हणून तिथे बजेटच्या दिवशी तुम्ही थांबू शकता. मी फायनान्शियल पेपर्स मध्ये आले त्यामुळे तिथे जरा वेगळं होतं. तिथे तो फोकस फक्त फायनान्स आणि इकॉनॉमी आणि सगळं असं होतं. तर इकॉनॉमिक टाइम्स, फायनान्शियल एक्सप्रेस मध्ये 4 वर्ष काम केलं, पण तिथे इतकं नव्हतं जसं इकॉनॉमिक टाइम्स मध्ये होतं. तेथे रन अप टू द बजेट म्हणजे त्यावेळेला ते फेब्रुवारीच्या 28 तारखेला यायचं बजेट. तर डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात एक्झिक्युटिव्ह एडिटर एक यादी धाडायचे की कोण काय करणार आहे, प्री बजेट कोण करणार आहे. म्हणजे आता समजा ऑटोमोटिव्ह, कार्स, ट्रक्स, ऑटो कॉम्पोनंट्स, स्कूटर्स हे सगळे वेगवेगळे. तर इतके 4-5 सेंटर्स मधनं कोण कोण करणार आणि ही स्टोरी कोऑर्डिनेट कोण करणार, ते सगळं बापरे म्हणजे डोकेफोड काम ते करायचे. पण ते सगळ्यांना मला बरं वाटायचं की त्याच्यात सिस्टम आहे. बरोबर. आणि हे गोळा करा. मग ऐन बजेटच्या दिवशी तर ऑफकोर्स विचारायलाच नको, त्याच्या आधी सगळ्यांशी बोलून ठेवायचं की मी इतक्या वाजता फोन करीन, मला तुम्ही काहीतरी तुमच्या सेक्टरचं काहीतरी द्या. आणि असं म्हणायचं नाही की आता काहीच नाहीये, असं म्हणायचंच नाही, काहीतरी दिलंच पाहिजे. तर वेगळंच होतं ते बजेट. फायनान्शियल पेपर्स ना सगळ्यात मोठा दिवस अगदी. आता तर काहीच नाही राहिलं. म्हणजे जे अनुभव होता ना, डोळ्यामध्ये पाणी नसणं, हा मला एका वेगळ्या संदर्भात एकदम आठवलं की क्राईम साठी जाऊ द्यायचे नाहीत, परंतु दरम्यानच्या काळामध्ये मी किमान एक थोडीशी काहीतरी विश्वासार्हता कमावली असेल म्हणून सास्तूर आणि किल्लारीचा भूकंप जेव्हा झाला त्यावेळेला पहिल्या टीम मध्ये किशोर कुलकर्णी आणि प्रभाकर खोले गेले. नंतरच्या टीम मध्ये मात्र सेकंड टीम साठी रमेश डोईफोडे आणि मला पाठवण्यात आलेलं होतं. आणि मला वाटतं वर्षाही होती का काय आमच्या बरोबर, आम्ही 3 जण कोणीतरी होतो. आणि तेव्हा माहिती नव्हतं ना, म्हणजे भूकंप म्हणजे काय फोटोवरनं कळत होतं आणि त्याची व्याप्तीच आपल्याला कळत नाही ना डोळ्यांनी बघितल्याशिवाय. तर आम्ही आतमध्ये शिरलो आणि रस्ता बंद, गावामध्ये रस्ता बंद की संध्याकाळची वेळ होती, पाऊस असा नुसता रिपीट पडत होता, सगळ्या अशा सूर्यफुलांची माला टाकलेल्या संध्याकाळची दोन्ही बाजूला शेतं आणि ढगाळ गेलेला सूर्य आणि अतिशय मरगळ होती. आणि तिथे रस्ता बंद, एक अशी एक चौकट होती, एक चौकट आणि एक खिडकी एवढं शिल्लक राहिली होती. तिथे आतमध्ये एक पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी होती आणि त्याच्यावरती छोट्या मुलाचे कपडे वाळत होते. वन कॅन इमॅजिन काय असेल. थोडं पुढे गेल्यानंतर अशी पुस्तकं पडलेली होती माहितीये, इयत्ता 2री. इतका म्हणजे त्यांनी भयंकर त्रास झाला त्या सगळ्या अनुभवातनं. आणि ना पडत्या पावसामध्ये विदाऊट छत्री जे जगले वाचलेले लोक होते ते असे उभे, कशाचाही त्यांच्यावरती परिणाम नाही. कुत्रे असे त्या ढिगाऱ्यांवरती शोधणारे. आणि ती माणसं अशी उभी आणि कोण गेलं बाबा तुमच्याकडचं, 2 लोक गेले पण यांच्याकडचे 8 लोक गेले. म्हणजे बरं आहे दुःख, इथपर्यंत त्यांची ती संवेदन शून्यता गेलेली होती. अतिशय त्रास झाला. पुढे आम्ही राजेगाव नावाच्या ठिकाणी गेलो. तिथे एका झाडाला ना
राजेगाव अंगणवाडीची पाटी फक्त होती, बाकी काही राहिलेलं नव्हतं. खरंय. अतिशय तो म्हणजे भयंकर, म्हणजे एका अर्थाने म्हणजे आपण किती क्षणभंगूर आयुष्य आहे. खरंय. आणि त्याचं जे एक प्रत्यंतर आलं आणि त्याच्याच बरोबर आपण किती ग्रांटेड धरतो आपलं आयुष्य. म्हणजे आपल्या हातात गवसलेल्या जगण्यावरची श्रद्धा वाढवणारा पण तोच अतिशय कॉन्ट्राडिक्टरी त्या सगळा अनुभव. खरंय. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे मला खरं मी आज कमी बोलणं अपेक्षित आहे, पण ह्या सगळ्याशी रिलेट का करू शकते की जेव्हा किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा मी देवगिरी तरुण भारतला होते. अगदी नव्याने लागलेले होते आणि मलाही असंच पहिलं पान दिलं. त्यांची पद्धत होती की काय माहित नाही, ढकलायचं आणि पहिलं डाक एडिशनचं पान, आणि ते आमचं लातूर जिल्ह्याचं असायचं, परभणी लातूर. तर सकाळी त्या भूकंपाची बातमी वाचलेली होती, म्हणजे आकाशवाणीवर ऐकलेली होती. दुसरं ते दिवसभरात ऐकायला ह्याला नाही, जर वृत्तपत्रांनी स्पेशल आवृत्ती काढली तरच. आणि मग मी पान करायला जेव्हा गेले तेव्हा अरुण समुद्रे आमचा तिथला प्रतिनिधी, त्याचा फोन आला आणि मग ते फोनवर त्यांनी सांगितलं की 15,000 माणसं तरी गेली. तर मनोहर कुलकर्णी आमचे संपादक ते असे बसलेले, मी खाली बातम्या करत बसले होते. मला सुचेना, मी घळघळा रडायला लागले आणि सरांना कळलं नाही. मी त्यांच्या अशा केबिनमध्ये आत आले आणि मी म्हटलं, सर अरुण म्हणतोय 15,000 तरी माणसं गेली आहेत. त्यांना लक्षात आलं की आता हे हिच्या हँडल होण्याचं प्रकरण राहिलेलं नाही. सर मग माझ्या बाजूला येऊन बसले. मग सरांनी ते सगळ्या एकंदर त्या दिवसाच्या सगळ्या ह्याचा चार्ज घेतला. आणि पण हे असे प्रसंग खूप येतात. त्यानंतर मग इतकं मृत्यूचं तांडव बघितलं टेलिव्हिजनमध्ये आल्यानंतर की मग मांडरगाव असेल, 26/11चा हल्ला असेल, हे सगळं मग ते टेलिव्हिजनमध्ये गेल्यानंतर तुम्ही वेगळे होऊन जाता. पण जेव्हा ते चित्रपटात पाहिलं, म्हणजे 26/11 मी कव्हर केलं तेव्हा गोष्ट वेगळी. सिनेमात पाहिलं तेव्हा सिनेमा थिएटरमध्ये मी ओक्साबोक्षी रडली. कारण मला ते प्रत्येक आठवलं की कसा ह्या घरात येऊन गेला होता, त्या मुलाच्या वडिलांना मारलं, तिथे मी जाऊन त्यात तो अंत्यसंस्कार कव्हर केलेला होता. तर ते पण यावेळी गौरी तुझे म्हणजे मला हे म्हणायचंय की माणूस म्हणून आपण आणि पत्रकार म्हणून आपण आपली जेव्हा अशी संवेदनशीलता असते ते बॅलन्स करण्यासाठी काय करता? मला सॉरी टू से असे प्रसंग मला बघावे नाही लागले, रिपोर्ट नाही करावे लागले. त्यामुळे तेवढं ते एक होतं. ग्राउंड झिरोला जाऊन ते नाही. हा, ग्राउंड झिरो असा ग्राउंड झिरो नाही ज्याच्यात की हृदयस्पर्शी आणि असं काहीतरी मुलं सगळी घरं उद्ध्वस्त झालेली असं काहीच मला करावं नाही लागलं. पण ऑन दी अदर हँड स्ट्राईक्स, होय, कंपन्यांमध्ये स्ट्राईक्स, होय, ते पण एक प्रकारचं. आणि बघितलं कसं काही म्हणजे माझ्या मनात 2 कंपन्या होत्या, एक पिंपरी चिंचवडच्या बाजूला मोपोडीला आणि एक पुण्यातली कंपनी. दोन्ही खूप मोठ्या जगात त्या मल्टीनॅशनल्स आहेत. तर कसं ते हँडल करत होते त्याच्यात म्हणजे असं वाटलं की ही जी पुण्यात कंपनी आहे US मल्टीनॅशनल, तिथली मॅनेजमेंट किती त्यांना हार्टलेसच म्हणावं लागेल. मला मराठी शब्द सुचत नाही. अजिबात त्यांना काही, आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 5% किंवा 10% किंवा 20% लोक कमी करायचे. ते काही कागद पेन्सिल नाहीये, ती माणसं, त्यांच्या मागे लोक आहेत. आणि तुम्ही असा एक आर्बिट्ररी नंबर काढला की 20% कमी करा. तर कसं, म्हणजे ज्या मॅनेजरला आपल्या टीम मधनं 20% लोक कमी करायचे, कसं करणार? त्याला ती व्यक्ती माहित आहे, हिला त्याला की आणखीन कोणाला काढायचं. जी पिंपरी चिंचवडच्या बोपोडीला जी स्वीडिश कंपनी, तिथे त्यांचं जास्त असं वाटलं की त्यांना माणुसकी आहे, त्यांचं हँडलिंग जास्त चांगलं होतं. अशाच याच्यात त्यांना पण कमी करायची होती माणसं, पण त्यांनी जरा माणुसकी दाखवून केली. वेअरएज ही US मल्टीनॅशनल पुण्यात कंपनी, त्याचं मॅनेजमेंट सगळी टॉप मॅनेजमेंट पुण्यात, सगळी भारतीय. स्वीडिश कंपनीची टॉप मॅनेजमेंट पुण्यातली सुद्धा स्वीडिश होती. आणि त्यांनी म्हणजे तोही एक विचार आला की हे परदेशी आहेत म्हणून यांना थोडंसं काहीतरी आहे, किंवा त्यांच्या देशातनं त्यांना काहीतरी आलंय, आणि हे इथले लोक आणि इथल्याच लोकांना असं म्हणतात की 20% कमी करा. बरोबर. पण ते म्हणजे रूथलेस, हार्टलेस, तेवढंच.
म्हणजे मग असं पण होतं ना कधी कधी की सिच्युएशन आपल्या हाताबाहेर, काहीतरी आपण कव्हर करतो आणि तो एक आयुष्यभर धडा शिकवणारी पण गोष्ट असू शकते. सिच्युएशन आपल्या हाताबाहेर गेली असं पण वाटू शकतं. असं कधी आलं? नाही, सुदैवाने नाही आलं तसं. चॅलेंजिंग खूप असं मात्र आलं. अगदी ताजा अनुभव त्यातल्या त्यात ताजा म्हणायचं झाला तर जेव्हा कसाबला फाशी दिलं पुण्यामध्ये, आणि ते एकदम भयंकर सिक्रेट ऑपरेशन होतं, तेव्हा माझा कलिग अभिजित अत्रे, आम्ही दोघं मिळून ब्युरो पुण्याचा टाइम्सचा सांभाळायचो. तर तो रजेवर होता, मी एकटी होते आणि खूप डेडलाईन्स खूप हे असायचे आमच्या, स्ट्रिक्ट असायच्या, आणि त्याचं मेन सेंट्रल ग्राफिक दिल्लीवरनं बनवून यायचं. सो ते बरं, क्राईम रिपोर्टर सगळे 4 दिशाला गेलेले, कोणी कमिशनरेट मध्ये, कोणी येरोड्याला जेलच्या तिथे. त्यामुळे त्यांना फोन करूनच घ्यायचं हे मी ठरवलं होतं की ते ऑफिसला येणार, त्याच्या पुढे ते की इन करणार, मग मी ते बघणार, असं नाही. त्यामुळे मग त्यांना त्रास झाला तरी चालेल, मी त्यांना छळायची की मला हे हवंय ग्राफिक करता, ही माहिती द्या. आणि 4च्या आत मी त्या दिल्लीला पाठवलं. आणि त्यानंतर जोजोनी मला शाबासकी दिली की मंचरी, यू रॅन द बिझनेस लाईक अन वेल ऑइल्ड मशीन. दॅट वॉज माय बिगेस्ट एक्नॉलेजमेंट फ्रॉम जोजो, आणि मॅन लाईक जोजो. सो तर तेव्हा तुम्हाला ना तुम्ही शिकता पण, म्हणजे असं लक्षात येतं काही वेळा की हाताबाहेर जाते. आता आय थिंक पुण्यातल्या एका कॉलेजची ट्रिप गेली होती, मुरुड नाही कुठे गेली होती, ते बोटीमध्ये काशीद बीच किंवा पुणा कॉलेजची. हा, तर तेव्हा असच झालं की तिथे लोक, आमचे रिपोर्टर तर 3 गेलेले होते, पण तिथे रेंज नसायची. मग ते असं कुठेतरी यायचे, आणि मग तिथनं मी त्याला सांगितलं तुम्ही मला डिक्टेट करा, तुम्ही मला सांगा, मी तुमची की इन करीन. आणि असं मी अनेक वेळा केलं. जेव्हा मी ब्युरो चीफ म्हणून काम करू लागले टाइम्स ऑफ इंडियाचे, तेव्हा मी ही फ्लेक्सिबिलिटी मला ह्या आव्हानाने, किंवा जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या हाताबाहेर परिस्थिती जाईल, तर ती जाऊ न देता काय करायचं हे तिथे खूप शिकले. आणि मी ते इम्प्लिमेंट केलं, म्हणून मला कधी असा फॉर्च्युनेटली त्रास झाला नाही. की मग तेव्हा तुम्ही स्वतः एक्स्ट्रा काम करायचे. मग मी ब्युरो चीफ आहे आज, तर मग मी का करी असलं काम करू, असं नाही झालं. ते फोनवर सांगायचे, मी त्यांचे बायलाईन टाकून की इन करायचे, आणि त्यामुळे लवकर बातम्या जायच्या प्रोसेसिंगला पुढच्या. तर त्यामुळे हे सगळं तरुण भारतमध्ये शिकले की इतक्या जबाबदाऱ्या एकाच वेळेला घ्यायच्या, तर तेव्हा मग कसं आपण मल्टीटास्किंग कसं करायचं, मग तिथे आपण काय करू शकतो एक्स्ट्रा, ते मी तिथे शिकले. त्यामुळे मग फॉर्च्युनेटली मला असं कधी झालं नाही की हाताबाहेर गेल्या तर मी काय करू, अशी नाही आली सुदैव. पण असं होतं ना, म्हणजे जसं स्वाती पण म्हणाली किंवा तूही सांगितलंस, मी तर असे म्हणजे मृत्यूचं तांडव ज्याला म्हणता येईल असं असंख्य ठिकाणी बघितलं. मग 26/11 असो, मांढरदेव असो, माळींमधले पूर असो, किंवा असे असंख्य, म्हणजे थाउजंड्स ऑफ डेड बॉडीज असं पाहिले आहेत. असं पण खूप आतून एक आपलं इंटरनल कॉन्फ्लिक्ट असतो एक, माणूस म्हणून आणि हे म्हणून, त्याच्यातून बाहेर यायला इमोशनली असं एक झालं. म्हणजे एक्झॅक्टली असं झालं की मला माहित नाही, छोटीशी घटना होती. एकदा संध्याकाळी रात्री 10:30 वाजता मी निघाले होते घरी. तर निघता एक फोन आला, आणि साबळे म्हणाले, स्वाती तू घरी चाललीस का, सांगू शकशील का जरा घरी की उशीर होतोय. म्हणजे ठीक आहे. तर त्यांना असा एक फोन आला होता की एक माणूस एका ठिकाणी गेलेला होता, आणि त्याची जी विधवा बायको होती, एका विशिष्ट समाजाचे लोक होते ते, ती जी विधवा बायको होती तिचं केशवापन करायला निघाले होते लोक. तर ते म्हणले आपण बघूयात का जाऊन, मी गेलो तर मलाही बातमी मिळणार नाही, म्हणून आम्ही 2 जण गेलो. तर ज्यांनी केला होता फोन ते त्यांचे शेजारी होते, आणि कोणीतरी भेटायला आले हिला माहेरचं असं करून खोटं बोलून त्या बाईंना मागच्या दारांनी यांच्या घरी आणलेलं होतं. आणि तिथे मी त्यांच्याकडनं माहिती घेतली, ऑफिसला आलो आणि बातमी लावून टाकली. गोष्ट अशी होती की त्यांचं काहीतरी दुकान होतं चहाचं वगैरे. एकदा ही बाईंनी केशवापन केलं की ती बाहेर पडू शकणार नाही, आणि मग ह्याच्यावरती आपल्याला कब्जा मिळवता येईल अशी घरच्यांची डाव होता. मुलं लहान होती त्या बाईची. आम्ही बातमी दिली. मला इतका आनंद झाला की चला, म्हणजे त्यावेळेला समाजसेवेचं काहीतरी आता चला या बाईचं आपण काहीतरी बरं केलं. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये आले तेव्हा किशोर कुलकर्णींनी, आमच्या न्यूज एडिटरने मला बोलून सांगितलं की थोडा वेळ, म्हणजे निरोप पाठवला
तुम्ही लायब्ररीत जाऊन बसा आणि थोड्या वेळ खाली येऊ नका. म्हटलं ठीक आहे. थोड्या वेळाने त्यांनी फोन केला की आलात तरी चालेल. म्हटलं काय झालं? तर झालं असं होतं की त्या बाईला घेऊन तिच्या घरचे लोक ऑफिसमध्ये, कुठे आहे ती मुलगी जिने बातमी दिली ती. तर मला इतकं वाईट वाटलं. मी म्हटलं सर पण ती बाई कशी बाहेर पडली? तिच्यासाठीच तर आपण हे केलं ना. तर ते म्हणाले ती बाई त्यांच्या दडपणाखाली बाहेर आलेली आहे. आपला काय हेतू होता की तिचं केशव आपण टळणे, तो झाला ना साध्य. बरोबर. आपण त्यात ह्याच्या पुढे गुंतायचं नाही. म्हणजे बातमीमध्ये तुम्ही किती इन्व्हॉल्व्ह व्हावं हा तो एक वस्तुपाठ होता. आणि नंतरच्या सगळ्या काळामध्ये म्हणजे एक्झॅक्टली गौरीची जी हे झालं की गौरी रविवारच्या अंकामधनं बातमीदारीला गेली, ती माझी बरोबर रिव्हर्स प्रक्रिया झाली. मी 4 वर्ष बातमीदारी केल्यानंतर माझ्या रविवार सकाळ मिळाला. त्यामुळे त्या काळातलं जे काही समृद्ध होणं असतं आणि अख्खा तो म्हणजे 90चा अख्खा दशकाचा जे काही ललित साहित्याचं जे काही असेल त्या माझ्या हाताखालनं एडिटिंग होऊन जाणं असतं. नंतर मुंबईचा 2 वर्ष मुंबईची आवृत्ती जेव्हा निघाली त्यावेळेला मुंबईला होते मी, तेव्हाही अतिशय म्हणजे तिथली आवृत्ती आणि इथली आवृत्ती दोन्ही मी बघत होते रविवारचं काम. तिथले अनुभव वेगळे. आणि नंतर मग 99 आणि 2000 ह्या 2 वर्षामध्ये मी औरंगाबादच्या एडिशनसाठी गेले. तर त्यावेळेचे अनुभव ह्या सगळ्याचं एक ना खूप वेगळ्या प्रकारचं मला म्हणजे टू बी इन टू द न्यूज किंवा व्हॉट एव्हर म्हणजे कुठल्याही एका काय म्हणू बातमीदारीच्या आतमध्ये जाणं आणि त्यातनं वेळच्या वेळेला बाहेर येणं, हे जे ट्रेनिंग आहे ना ते मला खूप छान मिळालं त्या सगळ्या काळामध्ये. कुठल्याही अनबायस्ड दृष्टिकोनातनं बघणं आणि त्याचबरोबर तुम्हाला लोकांना तुमच्या परिक्षेत्रामध्ये ओढून घेणं जे असतं ना की आम्ही तुमच्याकडे नव्याने येतो आहोत तर तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्ही तुम्हाला वेलकम करू आणि मग तुम्ही आमचेच व्हा. हे बघ वृत्तपत्र हे काही टूथपेस्ट सारखी गोष्ट नाही. तुम्ही लॉन्च केली आणि झाली. तुम्ही म्हणजे तुम्ही जित्या जागत्या माणसांच्या बरोबरशी त्यांच्या आकांक्षांशी किंवा त्यांच्या काय म्हणू आवडीनिवडी अभिरुचीशी अगदी त्याच्याशी तुमचा संपर्क असतो आणि त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश जेव्हा पेपर खूप ताकदवान असतात. हो अगदी. तो एक वेगळ्या प्रकारचा लढा असतो. ते तर आहेच. ते आपल्याला सगळ्यांना आपण सगळ्यांनी मोठ्या ब्रँडवाल्या पेपर्स मध्ये कामं केली आहेत, त्यामुळे सगळी दारं सहजपणे उघडतात आणि सहजपणे उघडतात. तर असं लोकांचा समज आहे की तुम्हाला काय तुमच्या पेपरमुळे, पण तिथे सुद्धा वैयक्तिक कामगिरी, वैयक्तिक मेरिट, संपर्क अगदी अगदी आणि समोरच्या माणसाला तुमच्याबद्दल विश्वास वाटणे, तो आता आहे का हा एक प्रश्न आहे. कारण आपण ते म्हणजे आपण जेव्हा काम केलं तेव्हा ती दरबारी पत्रकारिता कधी केली नाही की इकडचं तिकडे ह्याचं जाऊन त्याला विचार, हे असलं कधी नाही. म्हणजे इतकं ते एक्झॅक्टली पत्रकारिताच नाही असं ऍक्च्युली आपलं आपण शिकलो पत्रकारिता. हा काय म्हणलाय त्याला सांगायचं, तो काय म्हणलाय याला सांगायचं आणि असं दिवसभर करायचं, हे आपण शिकलो नाही कधी. मग हे बघून गौरी काय वाटतं तुला आता की आता जे चालू आहे ते बघून तुझं काय इम्प्रेशन होतं? आत्ताच पत्रकारिता आहे म्हणजे, कारण आता पत्रकारिता ही फक्त प्रिंट राहिली नाही, इतकं सगळं व्यापक झालं. सिटिझन जर्नलिस्ट कोणी उठतं आणि व्हिडिओवरती करून टाकतं, डोकं वापरत नाही. हिडन अजेंडाज असतील कोणाचे सांगता येत नाही. बरोबर. आणि त्याच्यात मग पत्रकारिता म्हणायचं कशाला, कारण ते म्हणतात आम्ही सिटिझन जर्नलिस्ट, पेपर्स म्हणतात सिटिझन जर्नलिस्टनी आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करावं, कारण जे छोट्या छोट्या लोकॅलिटीजचे पेपर्स जे आहेत हायपर लोकल, अगदी हायपर लोकल, तर ते म्हणतात आम्ही पण पत्रकार आहोत. व्हॉट आर दे सिटिझन जर्नलिस्ट, काहीही लिहितात आणि पेड कॉन्टेंट येतो. तेही जरा लक्षात ठेवावं लागतं. पण आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं गेलोय त्यामुळे आपल्याला हे फरक करता येतात. ज्यांनी कधी ज्यांच्या नोकऱ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्यांना माहित नाही की हे पेड असू शकतं, मग ह्याला किती महत्व द्यायचं, ह्याला किती वजन द्यायचं. खरंय. तर आजकालची पत्रकारिता खूप म्हणजे आज माझ्यासारखी एक तर मला कोणी दारातच उभं नाही करणार, पण तर तरुण तडफदारांची पत्रकारिता झालेली आहे आता सध्या. पटपट पटपट पण त्याला क्रॉस चेक नाही करायचं, त्याला डोकं नाही वापरायचं,
आणि खरं तर आता किती सोपं झालंय क्रॉस चेक करणं. फोनवरती लगेचच्या लगेच क्रॉस चेक करता येतं. त्याला थोडस पॅडिंग करेक्ट, त्याला बॅकग्राऊंड देणं किंवा काहीच कोणी करत नाही, करायला सांगत नाही. काय कदाचित त्यातली मजाच त्यांना माहित नसेल. मेहनत घेण्यातली मजा. आणि यात माझा एक अनुभव मी सांगेन की जोजोनी टाइम्स मध्ये असताना आमच्या म्हणजे साधारण रिरायटिंग किंवा कॉपी क्लिअर करायचं काम करायचे म्हणजे बातम्या. तर त्यांच्याकरता त्यांनी वर्कशॉप ठेवलं होतं 3 दिवसाचं मुंबईला. रॉयटर्सचा जो एक अतिशय स्टॉलवर्ड ज्याला म्हणतात कीथ स्टॅफर्ड, तर त्यांनी आमचं घेतलं होतं. तर त्यांनी पहिले आम्हाला सांगितलं की बातमी तुम्ही कुठलीही कव्हर करून आलात की म्हणे आज मी बघतो आलं की हे असं, तर म्हणलं की तुमचा मेंदू इथे आहे, इथे नाहीये. अगदी बरोबर. थिंक म्हणला, फर्स्ट थिंक, टेक सम टाइम, आणि मग बातमी काय आहे हे तुम्हाला कळेल. तुम्ही आलं आणि असं म्हणलं मी बघतो सगळीकडे, टाइम्सच्या ऑफिसमध्ये मी बघतो आले बीटवर ना हे असं, म्हणलं दिस इज नॉट जर्नलिझम. आणि मग म्हणे तुमच्या मग असे तुम्ही विनोद करता की काय झालाय एक्झॅक्टली, घटना काय घडली. मग समजा एखादं विमान पडलं असेल तर ते विमान पडले आणि त्यात इतकी लोक गेले हे तुम्ही खाली कुठेतरी येतं दुसऱ्या तिसऱ्या पॅरेग्राफ. म्हणजे तोच म्हणे की तुम्ही म्हणाल की व्हाईल फ्लाइंग ओव्हर द स्काय ऑफ बॉम्बे द प्लेन क्रॅश मेड अ ह्यूज नॉइज. अरे पण काय झालंय, वाचक विचारतो काय झालं ते सांग ना आम्हाला. तो म्हणला की हे तुम्हाला जर हे जे अरे आता डिजिटल मध्ये अगदी उलटच होतं. म्हणजे करीना काय म्हणाली, करीना आलियाला बघून काय म्हणाली करीना शेवटच्या परिच्छेदात कुठेतरी. आणि मी असं आहे की मी ह्या सगळ्या सायकलची एक भाग आहे. कारण मी रेडिओत काम केलं, वृत्तपत्रांमध्ये काम केलं, टेलिव्हिजन मध्ये केलं आणि आता डिजिटल मध्ये करतेय. ऍब्सोल्युटली अनलर्निंग. या इट इज. आणि टेक्नॉलॉजीचा पेस इतका बदलतो. मी म्हणते ना की आता मला असं सुचतंय की अनालॉग टू अल्गोरिदम असा प्रवास आहे हा सगळा. आणि नाव अल्गोरिदम इज युअर मास्टर, तोच तुमचा एडिटर आहे. राईट. नाही पण मंजिरी तू जे म्हटलंस ना की रॉयटर्सच्या त्यांनी म्हटलं की ती बातमी हाऊ मेनी किल्ड, व्हॉट हॅपन्ड, सगळं शेवटी. आता माझा एक अनुभव आहे, बराच फेमस येतो. एका कंपनी, एका ग्रुपने, पुणे बेस्ड, त्यांनी प्रेस रिलीज काढली आणि 2 पानांचं प्रेस रिलीज वाचा वाचा वाचा. शेवटच्या सेकंड लास्ट पॅराग्राफ मध्ये खरी बातमी होती की आम्ही स्प्लिट होतोय. ओके. तर इतकं कोण वाचेल. आणि ते टाईप रिटन जवळजवळ काळं सगळं, संध्याकाळी 6 नंतर आलेलं. तर मी ते वाचलं, म्हटलं ह्यांचं ही स्प्लिट आहे. तो माझी बातमी होती की पुण्यात, म्हणजे ते जर नाव मी सांगितलं तर सगळ्यांना ते लोक इतके सगळ्यांना माहित आहेत ते की ती त्यावेळेला 100 पेक्षा जास्त वर्षाची जुना ग्रुप, महाराष्ट्रात पायनियरिंग इंजिनिअरिंग मध्ये वगैरे वगैरे, त्यांचं स्प्लिट, 4थी पिढी ती त्या घराण्यातली, आणि ह्यांचं स्प्लिट होतंय. The ET was the only one which reported it like that. Right. Over 100 years, and in the 4 years later, the 4th generation has split. बाकीच्या सगळ्यांनी की असं करणार आहे तसं करणार. इट वॉज अ स्प्लिट. त्यांनी प्रेस रिलीज काढली. पण कसं, हुशारी कशी आहे, बातमी शेवटी आहे. म्हणून मी जेव्हा मी रानडे इन्स्टिट्यूट मध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जायची बिझनेस जर्नलिझमसाठी, दर वेळेला मी जायची तेव्हा मी एक प्रेस रिलीज करायची, बातमी शेवटच्या पॅराग्राफ मध्ये घालायची, काहीतरी अशी सनसनी बातमी, पण ती शेवटच्या पॅराग्राफ मध्ये, म्हणजे सगळे तुम्ही वाचलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. कॉम्प्रिहेन्शनच्या लेव्हलला खूप इश्यूज आहेत खरं सांगायचं. खरंय. होय. एकदा पेशन्स पूर्ण वाचायचं. म्हणजे आम्ही जेव्हा पत्रकारिता शिकलो, आम्हाला किरण ठाकूर सर आणि असे मुणगेकर सर होते शिकवायला. म्हणजे त्यांनी आम्हाला कायम शिकवलं की तुमची काही विचारसरणी असेल किंवा तुमच्यावर काही इन्फ्लुएन्स असेल तर तुम्ही घरात येताना जेव्हा चपला बाहेर काढून ठेवता आणि आत येतात, असं पत्रकारितेमध्ये गेलं पाहिजे. बरोबर. की जे घडलं आहे तेच लिहिलं, तेच सांगितलं पाहिजे वाचकांना. आणि तुम्ही हे बरोबर आहे का नाही हे तुमचं जे काय वैयक्तिक मत असेल ते बाहेर ठेवायचं.
आता त्याच्या विरुद्ध अगदी विरुद्ध आहे, खरंय. की मत आधी. की मत आधी. आणि बरेच वेळा त्यामुळे बातमी काय आहे हे लोकांना कळतच नाही, किंवा त्याचे पदर असतात, तुम्हाला त्याचा पर्स्पेक्टिव्ह द्यायला लागतो लोकांना, की मागे पुढे काही घटना घडलेल्या असतात किंवा अलीकडे पलीकडे त्याचा कसा संबंध आहे, हे तर स्किल मला वाटतं आता लोक विसरूनच गेले. आणि खरं किती सोपं झालंय ते पर्स्पेक्टिव्ह द्यायला तुम्हाला. सगळं रेडीमेड. आम्हाला लायब्ररीमध्ये वगैरे जाऊन बसायला लागायचं, काढायचे, ते नोट्स काढायच्या, इतकं कष्ट घ्यायला लागायचे पर्स्पेक्टिव्ह देण्याकरता. जेव्हा फ्रेडी मर्क्युरी मेला, वारला, त्यावेळेला मी एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका होती लकीली महाराष्ट्र हेरल्डच्या ऑफिसमध्ये, त्याच्यातनं जाऊन फ्रेडी मर्क्युरी कोण हे सगळं काढलेलं आहे. तुझे कोण ग्रंथालयात कोण गेलं होतं म्हणजे मी सुरुवातीच्या पहिले 6-8 महिन्याचा जो काळ होता त्यावेळेला मला एक कामगिरी दिली होती की वरती जाऊन ते ग्रंथालयातले जे सांगतील ग्रंथपाल ते काम करायचं. मी धूळ झटकून पुस्तकं लावलेली आहेत, कारण काय की ते ट्रेनिंगची क्वालिटी सांगते मी की आणि प्रवाह आणि अग्रलेख यांची कात्रणं कापून ब्राऊन पेपरच्या बॅगांमध्ये भरून ठेवायची. मला थँकफुली ते 3-4 महिने जे आहेत ना, तो इतका संपूर्ण तो एक अक्षरशः कालखंड माझ्या डोळ्यासमोरून गेला. तर ह्या प्रकारचं ट्रेनिंग आजकाल कितपत मिळतं हा मला प्रश्न पडतो. आणि सेकंडली अजून एक, आता तुला जसं एका ठिकाणी जायला मिळालं तसं मला 2 मोठ्या ठिकाणी माझ्या पेपरनी पाठवलं. सार्क कंट्रीज मधल्या विमेन जर्नलिस्ट साठीचा एक वर्कशॉप होता आणि आम्ही भारतातनं 4 जणी किंवा ह्या सगळ्या सार्क कंट्रीज मधल्या आम्ही 16-18 जणी होतो. तिथेही आम्हाला नेटवर्कची किंमत कळली पहिली गोष्ट. आणि दुसरं जे होतं ते मल्याळम मनोरमानी CPU साठी च्या अंतर्गत एक वर्कशॉप ठेवला होता. तेव्हा बीबीसीची कोर्स कंडक्टर आम्हाला शिकवायला होती आणि त्यांनी फीचर डेस्क साठीचे जे लोक काम करणार आहेत, आम्ही 30s मधले होतो किंवा जेमतेम 28-30 असे मंडळी होतो. तेव्हाही आम्ही प्रत्येक ठिकाणचे म्हणजे इंडिया टुडे पासून ते सगळे एक जण तिथे होतो. त्याही वेळेला ती जी कोर्स कंडक्टर होती तिने आम्हाला ना रिव्हर्स वर्किंग करायला शिकवलं. की ती म्हणाली तुम्हाला बातम्या कुठून तुम्हाला लेख जर जेव्हा हवे असतात तेव्हा तुम्ही कुठले सोर्सेस तुमच्याच पेपरमधले वापराल ते तुम्ही ठरवा. मग त्यात वाचकांच्या पत्रापासून प्रत्येक गोष्ट नंतर तुमचा टार्गेट रीडरशिप कोण आहे आणि त्यांना काय हवंय ह्याचं भान पत्रकाराला असलं पाहिजे. म्हणजे ह्या प्रकारचं जी एक वैचारिक मंथन जे आहे ते आज एकमेकांच्यात किती चालतं आणि स्वतःशी किती चालतं हे मला म्हणजे साशंक आहे मी या बाबतीमध्ये. त्यामुळे होतं काय की तापल्या तव्यावरती जोंधळ्याचा दाणा पडला की फटकन लाईव्ह फुटून येणं इतके ती कमी वेळामधली ती पत्रकारिता झालेली आहे. अगदी बरोबर, परफेक्ट सांगितलंस तू. आणि तुम्ही आता सगळ्याजणी शेवटचा प्रश्न असा विचारणार मी की कंझ्युम कुठे करता कंटेंट? काय कंटेंट तुम्ही कुठे करता, काय वाचता, काय कंझ्युम करता? मी तो मला वाचनाचं अतिशय प्रेम आहे, तर मी सगळंच वाचते. पेपर्स तर वाचतेच आणि पुस्तकं खूप वाचते. मला इतिहासात खूप रस आहे, खूपच वाचते. आणि एका शब्दात किंवा एका वाक्यात तुमचा स्वतःचा पत्रकारितेतला प्रवास सांगायचा तर कसं सांगा? मला वाटतं मी घडले त्याच्यातनं. वंडरफुल. मी घडले का नाही तर मी आय वुड हॅव जस्ट बीन अनदर आर्मी वाईफ. मी पेपर वाचते अजूनही आणि मग त्यातलं जे चुका असतात त्या बघून खूप मनस्तापही होतो अजूनही. पण म्हणजे फॉर एक्झाम्पल सम्राट फडणवीस सकाळचे तर तो टाइम्स मध्ये माझा कलिग होता, त्यामुळे मी त्याला मधन असे व्हॉट्सअप करत काय लिहिलं आहे, काय चुका करताय. तर अजून पेपर वाचते, पुस्तकं मी खूप वाचते. म्हणजे आता अशी पुस्तकं असते की जी सर्व्हिस मध्ये असताना वेळाच्या अभावी जमली नाहीत. आणि मी युट्यूब मध्ये जिओपॉलिटिक्स हा माझा सध्याचा खूप आवडता विषय झालाय, त्यामुळे मी त्याच्यावरती जे क्रेडिबल लोक असतात ना, म्हणजे जे काय म्हणतात त्याला पॉडकास्ट करतात किंवा स्वतः फॉर एक्झाम्पल एक्सप्लेनर्स त्याचा प्रचंड तो माणूस मेहनत घेऊन तो प्रेझेंट करतो आणि त्यातनं इतकं प्रचंड शिकायला मिळतं. तर माझं अगदी फोकस जास्ती करंट अफेअर्स किंवा काही घडलं की ही काही जी माझी युट्यूब चॅनल्स आहेत ती मी आवर्जून ऐकते
आणि खूप छान. मी खरं सांगू का की आता आजकाल मला न्यूजपेपर किंवा वृत्तपत्रांपेक्षा मला अशा न्यूज चॅनल्स वरती खूप रिच कंटेंट मिळतो. म्हणजे ऍक्च्युली पत्रकारितेचा आपण जेव्हा आलो की लोकांना शहाणं करून सोडणं किंवा त्यांच्या अनुभवात ज्ञानात भर घालणं हे जे एम होतं ते आता कुठेतरी हरवलंय. आणि हे आता अजून तरी काही ठराविक युट्यूब चॅनेलवरती लोक करतात इमानदारी. तर त्यामुळे तिथे मी जास्ती ओढली जाते. कुठली घटना घडली किंवा तर त्याचे अर्थ काय, त्याचे रिपरकशन्स काय होणार आहेत किंवा बाहेर काय घडलं तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार. आणि मग आता पत्रकार म्हणून जसं मी गौरीला पण विचारलं तसं ती म्हणली मी घडले. तुझं काय की एका शब्दात किंवा एका वाक्यात? मी पण घडले आणि हा माझा प्रवास म्हणशील तो विलक्षण आहे. ते तर आहेच. मला वाचन म्हणजे मला आत्ता जे मी काम करते आहे गेली आता 17 वर्ष झाली मला ही संस्था काढून, भाषा फाउंडेशन ही संस्था चालवते मी. तर प्रादेशिक भाषांच्या जतन संवर्धनासाठी आम्ही आता काम करतो आहोत या सगळ्याचं. तर त्याच्या अनुषंगाने मला जे म्हणून वाचायला लागतं ते सगळं तर मी वाचतेच. म्हणजे रोज वरण भात खावाच लागतो त्यामुळे तसं पेपर वाचावे लागतात. पण तसं ललित साहित्य मी जास्त वाचते, वर्ल्ड लिटरेचर वाचते. जे मला एवढा परिचय नव्हता, मराठी पेपरमध्ये काम केल्याने वर्ल्ड लिटरेचरशी माझा परिचय नव्हता, पण तो मी करवून घेतला आणि ते मी वाचते आणि खूप रमले त्या सगळ्यामध्ये. म्हणजे मार्केज म्हणा किंवा कोणी म्हणजे पामुक म्हणा खूप वाचत गेले ह्या मधल्या काळामध्ये. त्यानंतर बालसाहित्याची आंतरराष्ट्रीय रिसोर्स पर्सन म्हणून मी आता 2002 सालापासून काम करते आहे. तर त्या अनुषंगाने बालसाहित्य खूप वाचलं, म्हणजे जागतिक बालसाहित्य वाचलं, त्याचा आढावा घेतला, त्याच्यामधले सगळे ट्रेंड्स काय आहेत नवीन ते किंवा जॉनर्स काय आहेत या सगळ्याचा खूप डोळसपणाने मागोवा घेत गेले मी. आणि लिखाण या सगळ्या प्रकारात होत नाहीये माझ्याकडनं अनफॉर्च्युनेटली. पण जेवढं लिहिता येईल तेवढं मुलांच्यासाठी म्हणून मी लिहिते. कारण असं वाटतं की अक्षर जे आहे ते शेवटी मुलांच्या माध्यमातूनच टिकणार आहे पुढे, बरोबर, नाहीतरी फक्त बघणारी पिढी जन्माला येईल. त्यामुळे बाकीचं सगळं लिखाण मी एका अर्थाने तो सगळा मोह टाळून मी फक्त मुलांना अक्षरांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून जे जमेल ते करत राहिलेली आतापर्यंत. एका शब्दात खरं सांगणं म्हणजे माहिती नाही, पण पत्रकारितेने ऍक्च्युली ना 2-4 गोष्टी तुम्हाला माणूस म्हणून घडवत जातात की तुम्हाला डेडलाईनचं प्रेशरची किंमत कळते की कधीही तुम्हाला मॅक्सिमम तुम्हाला स्वतःला तेवढ्या विशिष्ट वेळामध्ये पणाला लावत मॅक्सिमम चांगलं काम जे तुम्हाला आउटपुट चांगल्यातला चांगला देता येईल ते करण्याची तुमची जी मानसिक आणि मेंदूची क्षमता आहे ना ती डेव्हलप होते पत्रकारितेने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या कंसाबाहेरचं जग दिसतं की आजपर्यंत एका मध्यमवर्गीय पांढरपेशी जगण्यामधनं आपण ऍक्च्युली काय बघू शकलो असतो. तर म्हणजे मी ते कंजरभाट दारू घालणाऱ्या बाया जशा बघितल्या तशा सुरतवाल्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या पदयात्रांबरोबर फिरताना बुधवार पेठेतलं जगही बघता आलं. किंवा मुंबईला होते 2 वर्ष तेव्हा धारावीमध्ये फिरू शकले, त्याचबरोबर संजना कपूरकडे जात असे. आणि औरंगाबादला 44 डिग्रीमध्ये एसटी मधून धूळ भरल्या 6-7 तासांचे जे प्रवास आहेत आष्टी, जिंतूर, परतूर, काटेसावरगाव हेही करू शकले. त्यामुळे काय होतं की म्हणजे तुम्ही महानगरी संवेदना जशा माझ्यापर्यंत पोहोचल्या तसे ग्रामीण मातीतले पाय कधी माझे सुटले नाहीत थँकफुली. त्यामुळे आता चळवळ बांधताना जी काही भाषिक चळवळ मी बांधली त्यामुळे या दोन्हीचा मला मिलाफ घालता आला ह्या सगळ्यामध्ये. सुरेख, मजा आली खूप. कारण पण आली या सगळ्या मैत्रिणींना एकत्र आणून छान गप्पा मारायच्या होत्या. कारण पत्रकारितेचा प्रवाह म्हणजे आताची जी पत्रकारिता बघता ती अर्थात मी या माध्यमामध्ये काम करते, या माध्यमावर माझं प्रचंड प्रेम आहे आणि इथेही सगळीकडे जसं कुठे ना कुठेतरी मोत्याचे दाणे मिळत जातात तसे ते मिळत असतातच. पण हा सगळा प्रवास तुमच्या समोर आणायचा होता. जसं मला आता बोलता बोलता जे सुचलं होतं की अॅनालॉग टू अल्गोरिदम असा जो प्रवास सगळा आम्ही इथे गप्पांमधून उलगडण्याचा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मतं आहेत आम्हाला निश्चित कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अर्थातच विसरू नका. या पॉडकास्टला तुमचं माझ्या बाकीच्या पॉडकास्ट सारखंच खूप प्रेम मिळेल अशी अपेक्षा करते. कारण बातमी मागची माणसं तुमच्या समोर आणण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे. ही मालिका आपण चालवणार आहोत. वेगवेगळे पाहुणे असतील. हे कदाचित पुन्हा रिपीट परफॉर्मन्स सुद्धा असू शकतील. तर गौरी, मंजिरी आणि स्वाती तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.